गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या 60 डेज चॅलेंजचा 60वा दिवस आहे. आज वार आहे गुरुवार. आज आपला पायऱ्याचा वर्कआउट असतो. प्रॉपर आपलं आपण पहिल्या दिवसापासून स्टार्ट केलं तर 60 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं ते आपण कंप्लीट करत आणलेलं आहे. आज आपला लास्टचा दिवस आहे. मस्तपैकी आज 1 जानेवारी आहे. सर्वांना आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मस्तपैकी आपण सकाळी उठून आपलं 5:30 वाजता उठून गरम पाण्याचा एक ग्लास घेतला. ते पिऊन आपण सगळं आवरून घेतलं. पण आज आपला हा वर्कआउट थोडासा लेट असतो कारण की इथं ओपन नसतं, त्याच्यामुळं मी लेटच येतो आहे. उठून मस्तपैकी 2 तास आपलं वाचून घेतलं. वाचून घेतल्यानंतर आवरलं, थोडं फ्रेश होऊन बाहेर आलो. त्याच्यानंतर थोडासा डाएट खाल्ला नॉर्मल, जेणेकरून वर्कआउटला थोडी एनर्जी राहील. त्याच्यानंतर मी आता आलो आहे. येऊन आता वॉर्मअप करून घेऊन आपण आपल्या वर्कआउटला सुरुवात करणार आहोत. तर आपला वर्कआउट आज असणार आहे पायऱ्याचा हिल. आज आपला 60वा दिवस आहे, सांगितलं तुम्हाला. लास्टचा दिवस आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त वर्कआउट होणार आहे आजचा. आणि काल थोडंसं पायाची इंजुरी झाली होती, तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामुळं आज सकाळचा हार्डच वर्कआउट आहे. एकच टाईम वर्कआउट होईल. संध्याकाळचा वर्कआउटला आपल्या आज सुट्टीच असणार आहे. एक टाईमचा वर्कआउट व्यवस्थित होईल आपला. त्याच्यानंतर आपलं रेग्युलरचं डेलीचं जे शेड्यूल आहे ते होणार आहे. तर आता आपण जाऊन आपलं स्ट्रेचिंग करून वर्कआउटला सुरुवात करणार. तर मित्रांनो, आता आपला वर्कआउट मारून झालेला आहे. मस्तपैकी 10 सेट घेतलेत आपण मारून. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करून घेतली थोडी. आता झालं आहे आपलं आवरून. आपण आता घरी जाणार आहोत. जाऊन आपला डाएट घेणार आहोत. मस्तपैकी झालेलं आहे. जास्त आज मारायचं ठरलं होतं, 60वा दिवस एंड आहे म्हणून. पण पूर्णपणे बॉडी थकलेली आहे कारण ते इंजुरी झालेली, त्याच्यामुळे जास्त काय मारता येत नव्हतं. त्याच्यामुळे तेवढंच घेतलेलं आहे. आता मस्त जाऊन आपण डाएट घेणार आहोत कारण की बॉडी पूर्ण थकलेली आहे. कारण बॉडीला एनर्जी इनटेक गरजेचं आहे वर्कआउट जास्त झाला की. आणि हार्ड वर्कआउट झाला आणि थोडा पायाचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे एकच टाईम वर्कआउट ठेवणार आहोत. आजचा आपण संध्याकाळी वर्कआउट घेणार आहोत. त्याच्या टायमिंगमध्ये आपण आज अभ्यास घेणार आहोत. तर आता आपण जाऊन आपला डाएट घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे रूमवर. आपला सकाळी वर्कआउट जायचं तर आपण डाएट घेऊन लायब्ररीमध्ये गेलतो. लायब्ररीत जाऊन आपलं सकाळचं आणि दुपारचं सेशन मस्त झालं. आज संध्याकाळी आपला वर्कआउट घेतला नव्हता कारण की पायाची थोडी इंजुरी झालेली आहे. असं पण आपला 60 डेज चॅलेंज कम्प्लीट होतं. मस्तपैकी आपलं ग्राउंड झालेलं आहे. 60 दिवसात प्रॉपर कव्हर झालेलं आहे आपलं. तरी बऱ्यापैकी ग्राउंडमध्ये प्रोग्रेस झालेली आहे. खूप कमी होते मार्काचं ग्राउंड होतं आपलं पहिलं, खूप वाढलं आहे. प्रोग्रेस भरपूर झालेला आहे. आपल्यासोबत अजून आपले मित्र होते, त्यांचे पण बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेली आहे. भरपूर त्यांचं ग्राउंडचं स्टॅमिना पण वाढलेला आहे. त्याच्यानंतर मार्क पण वाढलेले आहेत ग्राउंडचे सगळ्यांचे. मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेलच की कोणाचे किती मार्क झालेत, काय झालं. एक व्हिडिओ त्याच्यासाठी सेपरेट बनवणार आहे मी. तो व्हिडिओ टाकेल एक 2-3 दिवसात मी सगळ्यांना घेऊन सोबत. त्याच्यामुळे आता आपलं झालेला अभ्यास, आता जाऊन झोपायचा टाईम झालेला आहे. मस्तपैकी आता अभ्यास पण झाला. आता उद्या आपलं वर्कआउट शेड्यूल आहे ते प्रमाणे असणार आहे. उद्या जायचं सकाळी उठून आपल्या वर्कआउटच्या टायमिंगला. आजचा दिवस आपण इथं संपवणार आहोत. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.